चा सोहळा लागे मज ज्वाळा अग्नीचिया तुका मने त्यांचे देखिलिया पाय तुका मने त्यांचे देखिलिया पाय मग दुःख जाय सर्व माझे न लगे त्याविन सुखाचा सोहळा लागे मज ज्वाळा अग्नीचिया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रै समागत्य तिष्ठं तम आनंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो देवीलागी देवक झालो देवीलागी देवक झालो तुमच्या लादलो निज चरणा तुमच्या लादलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुका या देवा यावरी न करा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्याश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल 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 पंढरीसी जावे ऐसे माझे मनी विठाई जननी भेटे केवा भगवान श्री गुरु दत्तात्रय भगवान श्री पांडुरंग परमात्मा संपूर्ण जगाची माऊली कैवल्य सम्राट संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या परमकृपाशीर्वादाने तसेच सद्गुरु परमपूज्य बालयोगी नंदकुमार महाराजांच्या परम अनुग्रहाने आज
आपल्या सर्वांना ज्ञातच आहे. आळंदीपासून आणि देहूपासून साक्षात श्री पंढरीनाथ परमात्म्याला भेटण्यासाठी लाखो वारकरी ह्या वारीच्या वाटेने साक्षात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या बरोबर आणि साक्षात कैवल्य सम्राट संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर लाखो वारकरी अशा पावसातही भिजत कोणत्याही अनुकूल आणि प्रतिकूलतेचा विचार न करता एकमात्र ओढ मनामध्ये आहे आणि वारी चुकवनो दे हरी अशी जी त्यांची जो संकल्प आहे तो संकल्प पूर्ण करण्यासाठी सगळे लाखोच्या लाखो वारकरी महाराष्ट्रातून अनेक ठिकाणावरून पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला विशेष आषाढी एकादशीसाठी सगळेजण चाललेले आहेत. आपलं भाग्य आहे की अशा वारीच्या वाटेच्या कीर्तनाची श्रवणाची सेवा आपल्याला इथं प्राप्त झालेली आहे. विठ्ठल 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 आषाढी वारीचं एवढं महत्त्व काय आहे. तसंच पांडुरंग परमात्म्याला भेटण्यासाठी संत तुकाराम महाराजांची कशा प्रकारची आर्तता आहे, कशा प्रकारची ओढ आहे, किती व्याकुळता आहे, हा संपूर्ण शुद्ध भाव जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी अभंगाच्या ह्या तिन्ही चरणामध्ये संक्षिप्त रूपाने सांगितलेला आहे. अर्थात ज्या वेळेला आपल्याला संत संक्षिप्त रूपाने सांगतात त्यावेळेला त्याचा व्यापक अर्थ मनामध्ये धारण करून आपण त्यांचं अनुसरण करणं हे आपलं कर्तव्य असतं. विठ्ठल विठ्ठल बघा, सर्वसामान्य माणसाची आर्तता कशी असते आणि संतांची आर्तता कशी असते ह्याच्यामध्ये थोडासा भेद आहे. सर्वसामान्य माणसाचा जर आपण विचार केला तर त्यांचे अर्थभाव असा असतो की एखाद्या व्यक्तीला संसारामध्ये जर दुःख झालं तर त्या दुःखाने तो एवढा व्याकुळ होतो आणि तो आर्तभावाने परमेश्वराकडे प्रार्थना करतो की हे परमेश्वरा, माझ्या जीवनातलं दुःख निघून जावं, असा अर्थभाव, अशी व्याकुळता. जर एखादं असहाय्य दुःख झालं आणि ते दुःख दूर करण्यासाठी भक्त काय करतात, परमेश्वराजवळ जातात, परमेश्वराचा धावा करतात, पांडुरंगाचा धावा करतात. आणि तो धावा म्हणजेच काय, अर्थभाव आहे. अर्थभाव म्हणजे मनामधली व्याकुळता परमेश्वराच्या समोर प्रगट करून त्यांना विनंती करणं, त्यांना प्रार्थना करणं की हे परमेश्वरा, माझ्या मनात जो अर्थभाव आहे, माझ्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते सगळं दुःख तुम्ही काय करा, दूर करा, कारण माझ्या मनामध्ये व्याकुळता आहे. जेव्हा असा सर्वसामान्य माणसाचा दुःखाचा भाव असतो त्यावेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये ते अर्थभाव निर्माण होत असतो. दुसरं की एखादी जर कामना मनामध्ये असेल, एखादी जर इच्छा मनामध्ये असेल, खूप दिवसाची इच्छा मनामध्ये आहे, कितीही प्रयत्न केल्याने ती इच्छा काही पूर्ण होत नाही, कितीही प्रयत्न केल्याने ती कामना काही पूर्ण होत नाही आणि त्याच्यासाठी वारंवार आर्तभाव धारण करून वारंवार व्याकुळता मनामध्ये आणून जो भक्त, जो सर्वसामान्य माणूस परमेश्वराकडे धावा घेतो त्याला संसारातील सामान्य माणसाचा अर्थभाव असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल तसं सर्वसामान्य माणसाचा जो अर्थभाव आहे ठीक आहे, कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी व्याकुळता दुःखाच्या समयाला निश्चित येत असते आणि चांगली गोष्ट आहे की अशा दुःखाच्या वेळेला का असे ना, पण परब्रह्म परमात्म्याचं स्मरण होणं हेही चांगलं आहे. जर दुःखाने परमेश्वराचं स्मरण होत असेल तर कुंती माता म्हणते की हे परमेश्वरा, विपदहु शंतुनः शश्वत तत्र तत्र जगद्गुरु, हे परमात्मा, माझ्या जीवनामध्ये संपूर्ण आणि सदाकाळ दुःखच येऊ द्या, कारण का, जर दुःखाने तुमचं स्मरण होत असेल तर त्या दुःखापेक्षा तुमचं स्मरण अधिक श्रेष्ठ आहे, कारण परमेश्वराचं स्मरण हे होण्यासाठी जीवाला खूप मोठं पुण्य करावं लागतं. विठ्ठल विठ्ठल परमेश्वराचं पवित्र नाव मुखामध्ये येण्यासाठी, परमेश्वराचं पवित्र नाव आपल्या कानावरती पडण्यासाठी, परमेश्वराचं पवित्र नाव आपल्या अंतःकरणामध्ये धारण करण्यासाठी साधकांना
वारकऱ्यांना जन्माजन्माचं पुण्य करावं लागतं, त्यावेळेला परमेश्वराचं नाव मुखामध्ये येत असतं. बघा, संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जयाच्या वाचा पुढे भोजे, अखंड नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्र ओळगीजे, एक वेळ यावया. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की बाबा, एक नाव मुखामध्ये येण्यासाठी, श्री विठ्ठल हे नाव मुखामध्ये येण्यासाठी, किंवा रामकृष्ण हरी हे नाव मुखामध्ये येण्यासाठी, किंवा कृष्ण हे नाव मुखामध्ये येण्यासाठी, जयाच्या वाचा पुढे भोजे, अखंड नाम नाचत असे माझे, जे जन्मसहस्र ओळगीजे. जन्मसहस्र म्हणजे 1000 जन्म पुण्य केल्यानंतर, 1000 जन्म तुम्ही कठीण तप अनुष्ठान केल्यानंतर, 1000 जन्म जर तुम्ही सत्कर्म केले, तर त्या 1000 जन्माच्या पुण्याचं फळ म्हणजे परमेश्वराचं एक वेळ नाव आपल्या मुखामध्ये येतं. एवढं परमेश्वराच्या नामाची काय आहे, महिमा आहे आणि कठीणता आहे. सगळ्यांच्या मुखामध्ये नाव येत नाही. लोक असतील खूप, संख्या खूप असेल, पण एखादाच भाविक भक्त असतो की ज्याच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचं नाव काय होत असतं, की अखंड नांदत असतं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसं तर परमेश्वराचं नाव हे अतिशय सोपं आहे. ज्ञानदेव मने नाम हे सुलभ, परी ते सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नाम अतिशय सुलभ आहे, पण सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. घेणारा एखादाच व्यक्ती असतो. आणि म्हणून पांडुरंग परमात्म्याचं नाव, पांडुरंग परमात्म्याचं कीर्तन आणि पवित्र असा हरिपाठ आपण आता श्रवण केलं, म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये खूप मोठा भाग्याचा उदय आपल्या जीवनामध्ये झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल. सांगायचा भाव असा की सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये ज्या वेळेला दुःख येतं, त्यावेळेला त्याच्या मुखातून नाम निघत असतं. अर्थात की परमेश्वराचं नाव मुखामध्ये येण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य करावं लागतं. त्यावेळेला परमेश्वराविषयी गोडी निर्माण होते आणि परमेश्वराचं नाम निर्माण होतं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जर आम्ही जन्मोजन्माचं पुण्य केलं असेल तर विठ्ठलाची काय होते, की आपल्यावरती कृपा होते. बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा. म्हणून विठ्ठले आवडी, म्हणून विठ्ठले आवडी आवडी, तो विठ्ठला बरवा बरवा, तो विठ्ठला बरवा. बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. हे बहुत सुकृताचे जोडे, म्हणून विठ्ठले आवडे, म्हणून विठ्ठले आवडे, म्हणून विठ्ठले आवडे. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की आपल्या जीवनामध्ये बहुता सुकृत, सुकृत म्हणजे सत्कर्माची जोडी. ज्या वेळेला आपण सत्कर्म करतो आणि ते सत्कर्म आपल्या जीवनामध्ये कर्मफळामध्ये जोडतात, त्यावेळेला श्री विठ्ठलाची आवड आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असते. आणि मुखामध्ये श्री हरी किंवा श्री विठ्ठल किंवा श्री दत्त किंवा जे आपलं आराध्य दैवत आहे त्याचं नाव आपल्या मुखामध्ये येत असतं, अन्यथा येत नाही. अशी खूप जगामध्ये लोक आहेत, सगळ्यांना माहीत आहे की परमेश्वराचं नाव घेतलं पाहिजे, पण मुखामध्ये मात्र कुणाच्या नाव येत नाही. ते लोक भाग्यवान आहेत.
ते लोक खूप मोठे धन्य आहेत की ज्याच्या मुखामध्ये अखंड हरीचं नाव असतं. ज्यांनी विष्णू सहस्रनामाचा पाठ केला त्याचं जीवन धन्य झालं. ज्यांनी श्रीमद भगवद्गीतेचा पाठ केला त्याचं जीवन धन्य झालं. ज्यांनी ज्ञानेश्वरीचा पाठ केला त्याचं जीवन खऱ्या अर्थाने सार्थक झालं. ज्यांनी गाथेचं पारायण केलं त्याचं जीवन खऱ्या अर्थाने काय झालं? सार्थक झालं. कारण ह्या जन्मामध्ये येऊन सुद्धा जर आपण ज्ञानेश्वरी गाथा जर वाचली नाही, कीर्तनाचं श्रवण केलं नाही, हरिपाठ जर केला नाही, तर हे जीवन काय आहे? सगळं व्यर्थ आहे. ज्ञानदेव मने ज्ञानदेवा जिने नामी विन व्यर्थ, रामकृष्ण पंथ कर्मी येला. विठ्ठल 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 विठ्ठल. मग आपण विचार करा, एक वेळ नाम येण्यासाठी सहस्र जन्माच्या पुण्याचा साठा पाहिजे. जर आपण अखंड परमेश्वराचं नाव घेत असेल, श्रद्धेने घेत असेल, तर किती पुण्याचा साठा असेल? तुम्ही विचार करा. अर्थात संतांची एवढी मोठी कृपा आपल्यावरती आहे की संत कोणत्याच प्रकारचा अधिकार किंवा अनाधिकार न पाहता नामसाधना आपल्याला देतात आणि आपल्या जीवनाची काय करतात? धन्यता करून टाकत असतात. आणि म्हणून अशा पंढरीनाथाचं नाव मुखामध्ये येण्यासाठी जन्मोजन्माचं पुण्य लागतं. पण सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये कधी कधी असं आहे की दुःख झाल्यानंतर परमेश्वराचं नाव येतं. ते पण नाव येताना आवडीने येत नाही हो. देवाला म्हणतात की बाबा मी असं काय केलं नेमकं, किंवा माझ्याच वाटेला असं काय येतं? कारण का, ज्या वेळेला आपण परमेश्वराला म्हणत असतो, पण त्या का भावनेने का असे ना, आपण परमेश्वराचं स्मरण तरी होत आहे, परमेश्वराचं नाव तरी मुखामध्ये येत आहे, त्याला का होईना त्याचं अस्तित्व मानून का असेल आपण आपल्यामध्ये राग येत असेल, तर तो राग सुद्धा आपल्या आध्यात्मिक मार्गावरती प्रगती करून देणारा आहे. विठ्ठल 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 संत कबीरदासजी महाराज म्हणतात, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. जो सुख में सुमिरन करे, दुःख काहे को होई. संत कबीरदासजी महाराज आपल्या दोहावलीमध्ये म्हणतात की बाबा दुःख में सुमिरन सब करे. एखादा भक्त क्वचित आहे की कमीत कमी तो दुःखामध्ये तरी स्मरण करतो. ठीक आहे, दिवसभर नाही झालं स्मरण तर कदाचित दुःख झाल्यावर तरी येईल. महिनाभर नाही झालं तर महिन्यातून एखादं दुःख तर आपल्या काही ना काही येतं, त्यावेळेला तर येईल. महिना नाही, वर्षभरातून का असेना पण एखाद्या वेळी, भले प्रेमाने नाही पण कसं का असेना, रागाने का असेना, पण त्याचं काय होईल की स्मरण होईल. पण तेही जर त्याच्यावरती आध्यात्मिक संस्कार असतील तरच दुःखामध्ये तो भक्त काय करतो की परमेश्वराचं स्मरण करतो. अन्यथा जर तो भक्त नसेल तर तो दुःखामध्ये सुद्धा स्मरण करत नाही, तो सतत दुःखीच राहत असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. अर्थात सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये जो अर्थभाव असतो, तो अर्थभाव एकतर मनामध्ये इच्छा कामना असेल की ज्याची पूर्ती झाली नाही, म्हणून व्याकुळता येऊन तो परमेश्वराकडे धावा करत असतो, तो एक अर्थभाव आहे. आणि दुसरा अर्थभाव म्हणजे की ज्या वेळेला त्याला खूप दुःख होतं, त्याच्या जीवनामध्ये व्याकुळता येते, त्यावेळेला तो अर्थभावाने परमेश्वराला काय करतो? आळकळत असतो किंवा बोलवत असतो, परमेश्वराचं स्मरण करत असतो. हा सर्वसामान्य जीवनाचा अर्थभाव आहे. पण संतांचा अर्थभाव तसा नाही. संतांचा अर्थभाव काय आहे? अभंगाच्या प्रथम चरणामध्ये पंढरीस जावे ऐसे माझे मनी, पंढरीस जावे ऐसे माझे मनी, पंढरीस जावे ऐसे माझे माने, पंढरीस जावे ऐसे माझे माने, पंढरीस जावे ऐसे माझे मनी, पंढरीस जावे ऐसे माझे मनी, पंढरीस जावे ऐसे माझे मने, पंढरीस जावे ऐसे माझे मने. विठाई जननी भेटे जोहार, विठाई जननी भेटे जोहार, नदी के जमीन सुखाता तोहार, नदी के जमीन सुखाता तोहार. विठा
केव्हा धनी गेला वीरा सुखाचा सोहळा धनी गेला वीरा सुखाचा सामान्य माणसाचा जो भाव आहे, अर्थभाव आहे, जी व्याकुळता आहे, ती व्याकुळता संसारासाठी असते आणि संतांची जी व्याकुळता आहे ती व्याकुळता परमेश्वरासाठी असते. हा सर्वसामान्य माणसांचा आणि भक्तांचा, वारकऱ्यांचा किंवा संतांचा अर्थभावाचा भेद आहे. सर्वसामान्य माणूस आतुर होत असताना, अर्थता मनामध्ये येत असताना ती अर्थता, ती व्याकुळता संसारामध्ये येणाऱ्या दुःखासाठी असते. आणि ज्या वेळेला एखादा वारकरी असेल, एखादा भक्त असेल, एखादा साधक असेल, एखादा परमेश्वराची सेवा करणारा साधारण भोळा भाबडा का असेल आपण भक्त असेल, तर त्याच्या मनामध्ये जी व्याकुळता येते ती व्याकुळता म्हणजे परमेश्वर मला कधी भेटील आणि मी परमेश्वराकडे कधी जाईल अशी जी व्याकुळता आहे, अशी व्याकुळता संतांच्या मनामध्ये आणि भक्तांच्या मनामध्ये असते. आणि म्हणून महाराज इथे आपल्याला सांगतात, पंढरीसी जावे ऐसे माझ्या मनी विठाई जननी भेटे केव्हा विठ्ठल विठ्ठल. तसं पाहता भक्तांचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये ज्ञान विज्ञान योगामध्ये वर्णन करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, चतुर्विधा भजन्ते माम जनाः सुकृतिनो अर्जुन आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीच भरतहर्षभ. भगवान सांगतात की हे अर्जुना, 4 प्रकारचे माझं भजन करणारे भक्त आहेत. कोणचे कोणचे आहेत? एक आहे आर्तभाव. आर्त म्हणजे जीवनामध्ये व्याकुळता, दुःख आल्यानंतर परमेश्वराचं स्मरण करणारे. आर्तो आर्ताचे निव्याजे असं माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. ज्या वेळेला त्याच्या मनामध्ये दुःख येतं आणि तो दुःख परमेश्वराजवळ प्रगट करतो, पण परमेश्वराजवळ प्रगट करत असल्यामुळे कोणत्या का भावाने त्याचं स्मरण होत असेल तर तो भगवंताचं स्मरण करत आहे म्हणून भक्त आहे. आणि परमेश्वर सांगतात की असा दुःखामध्ये जरी स्मरण करणारा असला तरी सुद्धा तो माझा काय आहे? भक्त आहे. त्याला अर्थभक्त असं म्हणतात. ज्याच्यामध्ये व्याकुळता आहे त्याला अर्थभाव धारण करून जो परमेश्वराचा धावा करतो त्याला अर्थभक्त असं म्हणतात. दुसऱ्या भक्ताचं वर्णन सांगत असताना जिज्ञासू. जिज्ञासू म्हणजे परमेश्वर कसा आहे, परमेश्वराला जाणून घेण्यासाठी आपल्याला काय काय साधन करावं लागेल अशी जी जिज्ञासा मनामध्ये असते त्याला जिज्ञासू भक्त असं म्हणतात. जिज्ञासू भक्त हे भगवंताचं चिकित्सक रूपाने चिंतन करत असतो आणि म्हणून भगवंत म्हणतात की तो चिंतन करणारा आहे, त्याच्या मनामध्ये जिज्ञासा आहे, मला जाणून घेण्याची इच्छा आहे असा भाव त्याचा दृढ झाला असल्यामुळे तो सुद्धा काय आहे? भगवंताचा एक भक्त आहे. तिसरा आहे अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे की माझ्या जीवनामध्ये खूप सुख यावं, संपदा यावी, खूप संपत्ती प्राप्त व्हावी, अर्थ प्राप्त व्हावा, धन दौलत प्राप्त व्हावी अशी ज्याचा भाव आहे, पण तो दुसऱ्याकडे कामना न करता, इच्छा न करता केवळ परमेश्वराजवळ करतो, परमेश्वराला साक्षी ठेवून करतो. आणि म्हणून ज्यांनी अर्थभाव मनामध्ये धारण केला आहे, मला सुख मिळावं, संपत्ती मिळावी असा भाव धारण करून जो परमेश्वराचं चिंतन करतो त्याला सुद्धा अर्थार्थी भक्त असं मानलेलं आहे. परमेश्वराचं चिंतन करत असल्यामुळे तो सुद्धा भक्त आहे. आणि चौथा म्हणजे जो परमेश्वराला अतिशय आवडणारा जो ज्ञानी भक्त आहे. अशा प्रकारे 4 प्रकारच्या भक्तांचं वर्णन भगवान श्रीकृष्ण परमात्मा श्रीमद भगवद्गीतेमध्ये करतात. विठ्ठल विठ्ठल आणि ते वर्णन करत असताना जो अर्थभाव आहे त्या अर्थभावाचा इथं जास्त करून विचार केलेला आहे. पंढरीसी जावे ऐसे माझ्या मनी आणि विठाई जननी भेटे केव्हा. कधीही मला परमेश्वराची भेटी होईल असा भाव मनामध्ये धारण करून पंढरीला जाण्यासाठी काय करत आहेत? संत तुकाराम महाराज मनामध्ये भाव व्यक्त करत आहेत. काय आहे पंढरीचा महिमा? पंढरीचा महिमा तर खूप सांगितलेला आहे. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परमेश्वराने आपली वैकुंठ नगरी म्हणजे जे वैकुंठ आहे त्या वैकुंठाला नंतर निर्माण केलं, पण पंढरीला म्हणजे पंढरपूरला सर्वप्रथम निर्माण केलं. जेव्हा ह्या भूतलावरती गोदागंगा नव्हत्या
म्हणजे साक्षात भगवती गंगा मा आणि गोदावरी माता ज्या वेळेला प्रगट झाल्या नव्हत्या त्याच्याही अगोदर चंद्रभागा येतं आपल्यावरती कृपा करण्यासाठी काय आहे, नित्य निरंतर विराजमान आहे. एवढा महिमा कशाचा आहे, पंढरीनाथाचा अर्थात पंढरपुराचा आहे. विठ्ठल विठ्ठल अवघीच तीरते घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. बघा संत तुकाराम महाराज म्हणतात आपल्याला सगळे तीर्थ भ्रमण करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागेल. कदाचित गंगेचं स्मरण करायचं असेल, स्नान करायचं असेल, पाप ताप घालवायचे असतील तर हरिद्वार क्षेत्रामध्ये, गंगोत्री क्षेत्रामध्ये, काशी क्षेत्रामध्ये, गंगासागरामध्ये अनेक तीर्थांचं भ्रमण तिथं जाऊन करावं लागतं. कधी कधी यमुनेचं स्मरण करायचं असेल तर यमुनेकडे जावं लागतं, वृंदावन धामाकडे जावं लागतं. अनेक गया काशी आदी पवित्र तीर्थ आहेत. पवित्र तीर्थांकडे जाण्यासाठी आपल्याला तिथपर्यंत जावं लागतं. पण पंढरीचा महिमा एवढा आहे की बाबा तिथं गंगेमध्ये जाऊन तर स्नान केल्यानंतर तुम्हाला पुण्याची प्राप्ती होईल. यमुनेमध्ये गेल्यावर, तीर्थामध्ये स्नान केल्यावर, भजन केल्यानंतर पुण्याची प्राप्ती होईल. पण इथं सांगितलंय अवघीच तीर्थे घडती एक वेळा. जेवढे त्रिलोकामध्ये म्हणून जेवढे तीर्थ आहेत ते सगळे तीर्थ एका वेळेलाच घडतील तुम्हाला. कधी? चंद्रभागा डोळा देखलिया. केवळ दृष्टी चंद्रभागेवर पडली रे पडली की सगळ्या तीर्थाचं स्नान तुमचं झालं. विठ्ठल विठ्ठल अवघीच तीर्थे घडती एक वेळा. मग बघा, जर आपण पंढरपुराला जर गेलो आणि म्हणालो की महाराज चंद्रभागे, कारण चंद्रभागा ही सामान्य नाही, साक्षात परमेश्वराची जी वैकुंठामध्ये असणारी जी नदी आहे ती नदी चंद्रभागेच्या रूपाने इथं काय झालेली आहे, प्रगट झालेली आहे. सगळे तीर्थ चंद्रभागेमध्ये संमेलन झालेले आहे. म्हणून स्नान केलं तर अतिशय उत्तम. पण जरी स्नान नाही केलं, स्नान करावं बरं का, चंद्रभागेला जाऊन स्नान करायचं. आपली परिस्थिती कशी का असेना, पाण्यामध्ये दोष पाहायचा नाही, तीर्थामध्ये कोणत्याच प्रकारचा दोष. तीर्थ हे सदा पवित्र असतात. वास्तविकता तीर्थामध्ये दोष आपणच निर्माण केलेले आहेत, ते आपणच घालवायला पाहिजेत. आपणच दोष निर्माण करायचे, आपणच तिथं अव्यस्तता करायची आणि परत आपणच नावं ठेवायचं. हा कोणचा न्याय आहे? अपराध आपणच करायचा आणि नावं कोणाला ठेवायची? तीर्थाला ठेवायची. असं अजिबात चालत नाही. उलट तिथं जाऊन आपण सेवा केली पाहिजे, चंद्रभागा स्वच्छ केली पाहिजे आणि अतिशय श्रद्धेने चंद्रभागेमध्ये जसं जड असेल तसं पंढरीनाथाचं स्मरण करत काय केलं पाहिजे? स्नान केलं पाहिजे. कारण अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. विठ्ठल विठ्ठल अवघीच पापी गेले दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया. आता समजा आपण किती जन्माचे पाप केले असतील आपल्याला काही माहीत नाही, किती पुण्य आहे आपल्याकडे काही माहीत नाही, किती पाप आहे आपल्याकडे काही माहीत नाही. पण जर सगळीच पाप आपल्या जीवनातून घालवायची असेल तर वैकुंठ पंढरी देखलिया. जर आपल्याला पाप आणि ताप घालवायचे असतील तर गंगाजीजवळ जावं लागेल आणि गंगाजीचं स्नान करून परत पाप केलं तर डबल पाप होईल. चंद्रभागेमध्ये जायचं आणि चंद्रभागेमध्ये स्नान करायचे, सगळे पाप निघून जातील आणि परत येऊन जर पाप केलं तर डबल पाप होईल. पण इथं सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तीने अवघीच पापे केले दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया. केवळ पांडुरंगाचा कळस जरी देखला तरी सुद्धा काय आहे की सगळी जी पापं आहेत, पांडुरंगाची जी पंढरी आहे ती जरी बघितली, केवळ दृष्टी जरी पडली तरी सुद्धा सगळी पापे काय होतात? दाही दिशेला पळून जातात. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. केवळ पांडुरंगाचा कळस बघितल्यानंतर मोक्षाची पात्रता आपल्याला प्राप्त होते. एवढा मोठा महिमा पंढरीनाथाचा आहे आणि पंढरपुराचा आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये येऊन पंढरीची वारी ही केलीच पाहिजे. जशी जमल तशी का असेना आपण काय केलं पाहिजे? आपण पंढरीच्या वारीला गेलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल अवघ्या संता एक वेळा भेटी पुंडलिका दृष्टी देखलिया. आता बघा, ह्या जगामध्ये किती संत आहेत, त्या संतांची उपमा नाही किंवा ते संत कुठं आहेत आपल्याला माहिती नाही.
काही तर हिमालयामध्ये जाऊन गिरीकंदरामध्ये निवास तप साधन करणारे संत आहेत, काही तर वैकुंठामध्ये आहेत, जसं सनकादी ऋषी आहेत, शुकाचार्य आदी भगवान आहेत किंवा नारद भगवान आदी आहेत. असे अनेक महान महान संत आहेत. पण ह्या सगळ्या संतांची भेटी आपल्याला होणं शक्य नाही. जरी आपण करण्याचा प्रयत्न केला, वैकुंठापर्यंत जाऊ शकत नाही, हिमालयापर्यंत जाऊ शकत नाही, संतांचं दर्शन होईल का नाही ही शंका आहे. पण आपल्याला जर सगळ्या संतांचं दर्शन घ्यायचं असेल तर जिथे साक्षात श्रीकृष्ण परमात्मा, साक्षात श्री विठ्ठल परमात्मा ज्यांच्या समोर अजूनही प्रगट झालेल्या रूपामध्ये आत्ताही प्रत्यक्ष आहेत, अशा श्री पुंडलिकावरती केवळ एक दृष्टी जरी टाकली, तुम्ही दर्शन नाही घेतलं तरी केवळ दृष्टी जरी पडली तरी सुद्धा काय होते की सगळ्या संतांची भेटी झाल्याचं पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल. कारण वारीच्या दिवशी, आषाढी वारीच्या दिवशी जेवढे म्हणून सगळे ह्या भूतलावरती असणारे किंवा वैकुंठामध्ये असणारे जेवढे काही सगळे संत आहेत ते सगळे संत पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी पुंडलिकाकडे येतात. आणि म्हणून ज्या वेळेला आषाढी एकादशीच्या दिवशी आपण किंवा वारीच्या मध्याच्या दिवशी आपण ज्या वेळेला पांडुरंगाचं दर्शन घेताना पुंडलिकाचं दर्शन घेतो, किंवा पुंडलिकाच्यावर आपली केवळ दृष्टी जरी पडली, मंदिरावर पडली, कळसावर जरी पडली, तरी सगळ्या संतांचं दर्शन आपल्याला एकाच वेळी होतं. एवढा मोठा महिमा कशाचा आहे? पंढरपुराचा आहे. विठ्ठल विठ्ठल. तुका मने जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. बघा, आपल्या जीवनाचं सार्थक त्याच वेळेला आहे. ठीक आहे, आपण खूप भजन केलं, आपण खूप चिंतन केलं, हरकत नाही, केलंच पाहिजे. पण विठ्ठलाचं दर्शन नाही घेतलं तर काय? जीवन अख्खंच तसंच निघून गेलं आणि विठ्ठलाचं जर दर्शन घेतलं नाही तर मग मात्र ते जीवन व्यर्थ आहे. आणि म्हणून सांगतात की आपलं साधन भजन हे परिपूर्ण होण्यासाठी एकदा का असेना आपण पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जाऊन डोळे भरून काय केलं पाहिजे? पांडुरंगाचं दर्शन केलं पाहिजे. त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाची सार्थकता आहे आणि धन्यता आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून अशा प्रकारे संत तुकाराम महाराज म्हणतात की पंढरीसी जावे ऐसे माझ्या मनी, विठाई जननी भेटे केव्हा. बघा, एवढा मोठा पंढरीचा महिमा आहे आणि पंढरीला आपण सगळेजण चाललेलो आहोतच आहोत. एक एक पाऊल परमेश्वराचं नामस्मरण करत करत आपण पांडुरंगाकडे जातो, तर तेवढे यज्ञ आपले घडत असतात. आणि म्हणून पंढरीची जी वारी आहे किंवा पंढरीचे जे वारकरी आहे ते साधारण नाही. पंढरीचे वारकरी हे अधिकारी मोक्षाचे आहेत. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पुंडलिका दिलावर करुणा कर विठ्ठले. विठ्ठल विठ्ठल. बघा, ज्या वेळेला पुंडलिकाच्या समोर साक्षात भगवान विठ्ठल परमात्मा प्रगट झाले, प्रगट झाल्यानंतरच्याला आई वडिलांची सेवेमध्ये रत असणारे ज्या वेळेला पांडुरंगा परमात्म्याकडे जातात भक्त पुंडलिक राय, त्यावेळेला पांडुरंग म्हणतात वरदान मागा. वरदान मागत असताना पुंडलिक सांगतात की बाबा, मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावूनी. कसे का असना जे वारीला येणारे असणारे जे भोळे भाबडे भक्त आहेत त्यांना वाचता येऊ किंवा ना येऊ, त्यांना लिहिता येऊ किंवा ना येऊ, त्यांच्या मनामध्ये कसा का असेना पण जर भोळा भाव असेल, भोळा भाव धारण करून त्यांना पवित्रता अपवित्रता माहीत नाही, त्यांना योग अनुष्ठान आदी काही माहीत नाही तरी सुद्धा चालेल. पण जो अतिशय प्रेमाने भगवंताचं भजन करत, नामस्मरण करत आणि शुद्ध भावाने जो व्यक्ती मूढ पापी जैसे तैसे, मूढ पापी म्हणजे किती जरी पापी असला आणि जैसे तैसे कसा का असेना, ऐकून का असेना, पण पंढरीनाथाकडे जर तो गेला तरी सुद्धा उत्तरी कासे लावूनी. पांडुरंगाला त्यांनी वरदान मागितलेलं आहे की बाबा, माझ्या जीवनामध्ये सुख त्याच वेळेला प्राप्त होईल ज्या वेळेला तुमच्याकडे येणारा जो प्रत्येक भक्त आहे त्या भक्ताला तुम्ही हा भावसागरातून पार करून द्याल, असं वरदान साक्षात पुंडलिकाने पांडुरंग परमात्म्याकडे मागितलेलं आहे. आणि म्हणून पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. आपण म्हणतो अधिकारी मोक्षाचे, पण मोक्ष काय एवढा सोपा नाही. मोक्ष प्राप्त घेण्यासाठी ना जाणे किती जन्म तप करावा लागेल, त्यावेळेला मोक्षाची पात्रता प्राप्त होते. मोक्ष प्राप्तही होत नाही, होईल का नाही त्याची शंकाही आहे. पण जे पंढरीची वारी अतिशय श्रद्धेने आणि भावनेने करतात, पदोपदी परमेश्वराचं स्मरण करत करत जे पंढरीच्या वारीला जातात त्याचं मात्र काय आहे की मोक्षामध्ये अधिकार प्राप्त होतो. आणि म्हणून पंढरीचे वारकरीही साधारण नाही आणि पंढरीचा महिमा तर अलौकिक आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
जीवनामध्ये एकदा तरी येऊन चंद्रभागेचं स्नान केलं पाहिजे, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं पाहिजे, पांडुरंगाचा पवित्र असा कळस पाहिला पाहिजे, सगळ्या संतांचा जो अलौकिक असा सोहळा आहे तो सगळा सोहळा आपण पाहिला पाहिजे. त्यावेळेला आपल्या जीवनाची खऱ्या अर्थाने काय आहे, धन्यता आहे आणि खूप अलौकिक असा महिमा ह्या पंढरीच्या वारीचा आहे. आणि म्हणून आपण सगळे वारकरी पांडुरंगाच्या भेटीला जात आहोत असं समजू नका की पांडुरंगाच्या भेटीला जात असताना केवळ आपल्याच मनामध्ये भाव आहे की मला पांडुरंग कधी भेटील, तर आपल्याच मनामध्ये भाव आहे असं नाही. जेवढा तुमचा तीव्र भाव आहे की मला पांडुरंगाची भेटी कधी होईल, तेवढाच तीव्र भाव भगवंताच्या पण मनामध्ये असतो की मला माझा भेटी लागे जीवा लागली से आस, भेटी लागे जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली ते आस, भेटी लागी जीवा लागली ते आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, भेटे लागे जीवा लागली से आस, भेटे लागे जीवा लागली से आस, पाहि रात्री दिवस वाट तुझी, पाहि रात्री दिवस वाट तुझी, भेटे लागी जीवा लागली से आस, भेटे लागी जीवा लागली से आस, भेटी लागे जीवा लागलेसी असं पाहे रात्रंदिवस वाट तुझी. जो या भक्तांच्या मनामध्ये असा अर्थभाव आहे, असा अर्थभाव धारण करून जे भक्त परमेश्वराकडे जातात, तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी त्याची चक्रपाणी वाट पाहे. विठ्ठल विठ्ठल. ज्याच्या मनामध्ये, ज्या वारकऱ्याच्या मनामध्ये तीव्र भाव आहे की मला विठ्ठल कधी प्राप्त होईल, त्या भक्ताची वाट साक्षात पंढरीनाथ परमात्मा तिथं काय करत असतो, वाट पाहत असतो. बघा, एक खूप सुंदर असा दृष्टांत आहे. पैठण क्षेत्रामध्ये संत भानुदास महाराजांचं ते पैठण क्षेत्र आहे. त्यांचे नंतरचे जे झालेले संत एकनाथ महाराज त्यांच्या परंपरेमध्ये आलेले आहेत. अर्थात संत एकनाथ महाराजांचे जे पंजोबा आहेत, जे भानुदास महाराज आहेत, ते विठ्ठल परमात्म्याची खूप मोठे भक्त आहेत. एकदा पैठण क्षेत्रामध्ये कुर्मदास नावाचा एक छोटासा जो बालक आहे, त्या बालकाची कीर्तनावरती खूप श्रद्धा होती, पांडुरंगावरती खूप श्रद्धा होती. पण दुर्दैव असं होतं की त्याला हात पण नव्हते आणि त्याला पायही नव्हते. जन्मताच पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, बैसलो जयावरी सैराटते झाय, खेटिता कुंभकाठी खुंड दरडी न पाय, आधार नाही कोणी काही बाप ना माय, दाते हो दान करा न्या पंढरपुरा, असं सांगितलेलं आहे. पांगळा आहे संत तुकाराम महाराजांचा, आंधळ्या पांगळ्यामध्ये आलेला हा अभंग आहे. याच्यामध्ये सांगतात की पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय. जन्मताच पांगळे असलेले, हात पण नाही आणि पायही नाही. लहानपणापासून ज्या वेळेला कुठं कीर्तन होत असेल, मृदुंगाची थाप पडली, असा एवढा पवित्र टाळांचा गजर ऐकायला आला की मनामध्ये चलबिचल व्हायची, आर्तता यायची की नाही आता मात्र कीर्तनाला जायलाच पाहिजे. पण हात नाही आणि पायी नाही. मग कुठे आईकडे रडायचं की आई मला कीर्तनाला घेऊन जा. मग आईने काय करायचं की त्या बाळाला आपल्या पाठीवरती घ्यायचं आणि कीर्तनाला घेऊन जायचं. असं करता करता जेव्हा बाल्य अवस्था होती त्यावेळेला ठीक आहे, पण आता मात्र कुर्मदास हे मोठे झाले, जवळपास वयाचे 22 वर्ष झाले. आणि 22 वर्ष झाल्यानंतर सुद्धा पांडुरंगाची जी ओढ आहे, पांडुरंगाची ओढ एवढी आर्तभाव मनामध्ये आहे. आणि अशाच पंढरीच्या वारीला जात असताना पंढरीची वारीची सुरुवातच होती आणि संत भानुदास महाराजांचं कीर्तन पैठणमध्ये होतं, गावामध्ये होतं.
ऐकलं कुर्मदास महाराजांनी की आज महाराजांचं कीर्तन आहे. मनामध्ये भाव आला, मृदुंग वाजायला लागला, रामकृष्ण हरी भजन चालू झालं. आणि आईला म्हणाले की आई मला काय करायचं आहे, कीर्तन ऐकायला जायचं आहे. आई म्हणाले बाळा आता तू लहान आहेस का, एवढा मोठा झालास आणि मला आता तुझं वजं पेलवत नाही रे. मी आता माझी उतरती अवस्था आहे, मी तुला कसं घेऊन जाईल. पण दुसरा पर्याय नव्हता, कारण घरामध्ये कोणच नव्हतं, ना भाऊ ना बंधी, कोणच नाही, फक्त एकच आई होती. आईजवळ खूप आग्रह केल्यानंतर चला आई म्हणाले ठीक आहे बाळा, पण मग मात्र आता मला नेता येईल की नाही माहीत नाही, पण जसं तसं मी तुला घेऊन जाईल. आईने त्या बाळाला म्हणजे त्या मोठ्या असणाऱ्या त्या भक्ताला वारकऱ्याला आपल्या पाठीवरती घातलं आणि कसं पडत झडत असणाऱ्या अशा भानुदास महाराजांचं जिथं कीर्तन चालू आहे तिथं मात्र गेलं आणि तिथं नेऊन ठेवल्यानंतरच्याला रांगत घसरत महाराजांच्या समोर जाऊन बसले. आणि बसत असताना अतिशय आनंदाने काय करत आहेत, पांडुरंगाचा महिमा, पंढरीचा महिमा श्रवण करत आहेत. करता कीर्तन पूर्ण संपल्यानंतरच्याला आता वारीचं प्रस्थान आहे. सगळेजण वारीला जाणार. डोळ्यामध्ये आसरू आले. मला हात नाही देवा, मला पाय नाही, आता मी वारीला कसं येऊ. कारण बघा परमेश्वराची एवढी मोठी कृपा आहे, आपल्याला हात आहेत, आपल्याला पाय आहेत, आपल्याला चांगले डोळे आहेत, आपल्याला चांगली वाणी आहे, कोणत्याच प्रकारे आपल्याला भगवंताने अधू ठेवलेलं नाही, तरी सुद्धा काही सज्जन भगवंताच्या वारीला जात नाही. पण कसे का असेना, 2 पावलं का असेना, पण वारकऱ्याच्या बरोबर आपण वारीला जायला पाहिजे. आणि शुद्ध भावाने सांगितलं पाहिजे की बाबा जेवढं जमेल तेवढं तुम्ही पांडुरंगाला माझा नमस्कार सांगा, आठवण करून द्या. 2 पावलं का असेना, पण वारकऱ्यांच्या बरोबर आपण काय केलं पाहिजे, चाललं पाहिजे. संत कुर्मदास महाराजांना हात नव्हते, पाय नव्हते, मनामध्ये व्याकुळता आली. पंढरीचा महिमा ऐकला, पांडुरंगाचा महिमा ऐकला आणि मनामध्ये भाव आला की काही जरी झालं तर मला वारीला जायला पाहिजे. संत भानुदास महाराजांजवळ त्यांनी विनंती केली, देवा कृपा करा, मी वारीला येऊ का. भानुदास महाराज म्हणाले की बाळा तुला नेणार कोण. ते म्हणाले तुम्ही काळजी करू नका, फक्त मी वारीला येऊ का एवढं सांगा. महाराजांना वाटलं की जर मी ह्या बाळाला नाही म्हणलं तर हा बाळ खूप व्याकुळ होईल आणि इथेच काय होईल की प्राण सोडेल. आणि म्हणून महाराज म्हणाले ठीक आहे बाळा, तुला जसं जमेल तसं तुम्ही काय करा, वारीला या. विठ्ठल विठ्ठल वारीला परवानगी मिळाली आणि मिळाल्यानंतरच्याला कुणालाही विचारलं नाही, फक्त तिथल्या वारकऱ्यांना विचारलं की पुढचा मुक्काम कुठं आहे. पुढचा मुक्काम विचारल्यानंतरच्याला सरकटत जसं जमल होईल तसं काय करायला लागले की ते पुढच्या मुक्कामाला जायला लागले. असं करता पुढच्या मुक्कामाला गेले आणि सगळ्या गावामध्ये दिवंड पिटवली की उद्याच्याला वारी येणार आहे, वारकरी येणार आहेत, महाराज येणार आहेत आणि सगळ्यांनी काय करा, वारीची तयारी करा. असं करत सगळ्या वारकऱ्यांच्या येणाऱ्याची राहण्याची सोय, येणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांची खाण्याची सोय, येणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांची सगळी सोय ते कुर्मदास महाराज काय करत होते, पुढे जाऊन करत होते. आणि सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर, कीर्तन प्रवचन झाल्यानंतरच्याला सगळे विश्राम करत असायचे आणि लगेच महाराज दुसऱ्या मुक्कामाला जायचे. असं करता लहुळ गावाजवळ आले आणि गावाजवळ आल्यानंतरच्याला मनामध्ये व्याकुळता आहे. साधारण 1 किंवा 2 मुक्काम शिल्लक राहिलेली आहे. पंढरीची वारी नेमकी येऊन टेकलेली आहे आणि टेकलेली असताना ज्या वेळेला संत भानुदास महाराजांनी पाहिलं की अरे बाळा तुम्ही आज का गेले नाही, त्यावेळेला उलटून पाहिलं तर त्यांच्या संपूर्ण अंगाची साल निघालेली होती आणि संपूर्ण जे शरीर आहे ते संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालेलं होतं. आणि आता 1 पाऊलसुद्धा म्हणजे थोडंसुद्धा पुढं सरकता येत नाही, एवढ्या वेदना होत्या, एवढी व्याकुळता मनामध्ये होती. पण अंतकरणामध्ये भाव होता की देवा मला तुमच्याकडे येता येणार नाही, पण आता मी तुमच्याकडे येऊ कसं. 1-2 दिवसाचा मुक्काम राहिलेला आहे आणि नेमका आता माझ्यामध्ये त्राणसुद्धा नाही. आणि संत भानुदास महाराजांनी विचारलं, सगळ्यांची जेवणाची व्यवस्था करणारे तुम्ही जेवण का केलं नाही. त्यांनी तेवढ्या दिवस जेवण केलं नव्हतं आणि त्याच्या पाठीमागचा भाव त्यांनी विचारला. त्यावेळेला महाराज म्हणाले की अहो माझ्या घरी असताना माझं मलमूत्र आई काढायला होती, पण इथं मला कोणत्याच वारकऱ्याला त्रास द्यायचा नव्हता आणि म्हणून मी काय केलं नाही, जेवणसुद्धा केलं नाही आणि पाणीसुद्धा पिलं नाही. असं करता त्यांनी तिथं वारी केली आणि वारी केल्यानंतर खूप मनामध्ये दुःख झालं, व्याकुळता आली. आणि व्याकुळता आल्यावर संत भानुदास महाराजांना म्हणायला लागले की महाराज तुम्ही पांडुरंगाला माझी तेवढी विनंती सांगा की बाबा वारी जरी नाही पोचली तरी सुद्धा माझा नमस्कार इथून सांगा. विठ्ठल विठ्ठल
एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा. त्या पंढरीनाथाला सांगा की बाबा एखादा तुमचा अतिशय जो साधा भोळा भावडा भक्त आहे, तो भक्त तुमच्या दर्शनाला येत आहे, पण तुम्ही त्याची काय करा, रक्षा करा. पण असं बघता 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 सगळे वारकरी निघून गेले. आता शरीरामध्ये प्राण राहिलेला नाही, त्राण नाही. आता पुढे जायचं कसं? केवळ विठ्ठलाचं चिंतन करत आहेत. आता प्राण निघून जातो की काय? संत भानुदास महाराज देवाजवळ गेले आणि विनंती केली की तुमचा एक भक्त तिथं वाट पाहत आहे. त्यावेळेला संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज दोघांना बरोबर घेऊन साक्षात पंढरीनाथ परमात्मा तिथे आले, लहुळ गावामध्ये आले. आणि आल्यानंतर चला त्यांच्याजवळ पाहिलं, तिथे संत कुर्मदास महाराज बसलेले आहेत. त्यांचं डोकं आपल्या मांडीवरती साक्षात पंढरीनाथांनी घेतलं. पांडुरंगाचं दर्शन केलं, जीव पूर्ण भरभरून आनंद झाला. काय का असेना, पण शेवटच्या समयाला साक्षात पंढरीनाथ परमात्मा आला आणि सांगितलं की देवाला विनंती केली की देवा माझी वारी पूर्ण झाली, पण पंढरीचा एवढा मोठा महिमा ऐकलेला आहे, पंढरीचं दर्शन झालं पाहिजे, चंद्रभागेचं स्नान झालं पाहिजे. पांडुरंग म्हणाले काळजी करू नका. परमेश्वराने तिथंच एक खड्डा काय केला की तिथेच खड्डा केला आणि खड्डा केल्यानंतर त्याच्यामधून चंद्रभागा प्रगट केली. आणि जशी चंद्रभागा प्रगट झाली, चंद्रभागेचं स्नान झालं, पांडुरंगाचं दर्शन झालं, साक्षात वारी घडली. बघा, तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे. आपण म्हणतो की ज्याच्या जीवनामध्ये ज्या वेळेला तीव्र भाव असतो, ज्याच्या जीवनामध्ये खरी व्याकुळता असते की मला पांडुरंग परमात्मा कधी प्राप्त होईल, असा भाव ज्याच्यामध्ये साक्षात कृष्ण परमात्मा तिथं विठ्ठल परमात्मा प्रगट झाला. आणि विठ्ठलाचं दर्शन घेता घेता श्री विठ्ठल साक्षात संत ज्ञानेश्वर महाराज, साक्षात संत नामदेव महाराज दोघं बरोबर आहेत आणि विठ्ठलाच्या मांडीवरती डोकं आहे. असं करता करता संत कुर्मदास महाराजांनी आपला प्राण सोडला. विठ्ठल किती मोठं भाग्य. जन्म जन्मोनी जतन कराई, अंत समय राम आवत नाही. जन्म जन्म जरी आपण किती जरी साधन भजन केलं तर अंत्यवेळेला रामाचं नाव सुद्धा येत नाही. साक्षात विठ्ठल परमात्मा आणि संत ज्ञानेश्वर महाराजांसारखे, संत नामदेव महाराजांसारखे साक्षात भक्त तिथं काय झालेले आहेत, उपस्थित होते आणि त्यांनी कुर्मदासांना समाधी दिली. बघा, जीवनामध्ये कसं का असेना, पण भगवंताविषयी शुद्ध भाव धारण करून एकदा तरी आपण जशी जमेल तशी, भोळा भाव असला तरी चालतो, किंवा आपल्याला सुविधा किंवा प्रतिकूल अनुकूलतेचा कोणताच विचार न करता अतिशय श्रद्धेने जो भक्त परमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी एकदा तरी वारीमध्ये जातो, परमात्मा त्याला दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल असाच पवित्र भाव आपल्या मनामध्ये आला पाहिजे. आणि हाच भाव आहे पंढरीसी जावे ऐसे माझ्या मनी, विठाई जननी भेटे केव्हा. ज्या वेळेला असा पवित्र भाव अंतकरणामध्ये येतो त्यावेळेला सांगतात, तो पहावा हे डोळे मनोनी अचक्षुषी मज डोळे. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अशा भक्तांचं दर्शन घेण्यासाठी मी वास्तविक अचक्षु आहे, म्हणजे परमेश्वराला डोळे नाही, निर्गुण आहे, पण मी रूप धारण करून येतो कारण मला अशा भक्तांचं दर्शन घ्यायचं आहे. हाताचे नीला कमळे पुजू तयाते. माझ्या हातामध्ये जे मी पद्म धारण करतो, माझ्या हातामध्ये मी जे फूल धारण करतो, माझ्या हातामध्ये जे मी कमळ धारण करतो, ते कमळ ह्याच्यासाठी धारण करतो की असा भोळा भाबडा जर भक्त माझ्या दारात आला तर मी त्याच्या चरणावरती माझं हातातलं फूल काय करेल, समर्पित करेल. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंगवया लागोनी तयाचे अंग. माऊली म्हणतात की बाबा मला सर्वसामान्य माणसाला दोनच भुजा आहेत, दोन भुजा म्हणजे दोनच हात आहेत, पण हे जे सगळे भक्त, ह्या भक्तांना भेटण्यासाठी मी 4 हात धारण केले, कारण 2 हातांनी मला जे आलिंगन देताना आनंद वाटत नाही, 4 हात धारण करून आलिंगन करतात. कोण? साक्षात श्री विठ्ठल परमात्मा. आणि म्हणून आर्त भावनेने, शुद्ध भावाने काय केलं पाहिजे, विठाई जननी भेटे केव्हा असा भाव धारण करून जर आपण पंढरीची वारी केली तर निश्चित एकदा का होईना आपल्याला परमेश्वराचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी मन दृढ भाव, चरण न सोडी सर्वता, आन तुझी पंढरीनाथा. वदनी तुझे मंगळ नाम, हृदय अखंडित प्रेम. असा भाव पाहिजे. देह जाओ अथवा राहो. संत कुर्मदासांचा भाव असा होता की देह गेला काय आणि राहिला काय, पण भानुदास महाराजांना म्हणाले की बाबा
माझा देह जाओ किंवा राहो, पण पांडुरंगाच्या वारीच्या वाटेला तरी एकदा तरी आलेला आहे. लोकांचा देह तर चांगली असताना सुद्धा पांडुरंगाच्या वारीच्या वाटेला एकदा सुद्धा येत नाही. मी कसा का असेना पण पांडुरंगाच्या वारीमध्ये आलेलो आहे. निश्चित परमात्मा माझ्यावरती कृपा करेल. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वता, आण तुझी पंढरीनाथा. वदनी तुझे मंगळ नाम. वदनामध्ये वारी करत असताना वारीचे नियम आहेत. भगवंताचं भजन झालं पाहिजे, हरिपाठ झाला पाहिजे, श्रवण झालं पाहिजे तर वारी आहे. नाहीतर वारीमध्ये जायचं आणि ह्याच्या त्याच्या उचापती करायच्या, वारीमध्ये जायचं नुसता टाईमपास करायचा. ठीक आहे, कमीत कमी वारीच्या वाटेला तरी लागले, काही हरकत नाही. पण जिथं भजन कराल, जिथं श्रवण कराल, जिथं परमेश्वराचं नामस्मरण कराल, निश्चित आपल्या जीवनाला धन्यता आणि सार्थकता प्राप्त होईल. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून असे जे भक्त आहेत, ज्या वेळेला पंढरीची वारी निघते त्यावेळेला त्यांची कशी अवस्था होते अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. लगे त्याविन सुखाचा सोहळा, लगे त्याविन सुखाचा सोहळा, लगे त्याविन सुखाचा सोहळा, लगे त्याविन सुखाचा सोहळा, लगे त्याविन सुखाचा जावेन सुखाचा सोहळा, न लगे जावेन सुखाचा सोहळा. लागे मन ज्वाळा अग्नीची या, लागे मन ज्वाळा अग्नीची या, लगे जावेन सुखाचा सोहळा, लागे मज झाला भक्तीची आय, लागे मज झाला अग्नीची आय, लगे जावेन सुखाचा सोहळा, लगे जावेन सुखाचा सोहळा, सुखा त्याविना सुखाचा सोहळा, लागे मज ज्वाळा अग्नीची या. भक्तांची अवस्था कशी होते पहा. आता पंढरीची वारी निघाल्यानंतरच्याला हे जे लौकिक जे काही जग आहे त्या लौकिक जगामध्ये मन मात्र रमत नाही. कसा का असेना आता पंढरीच्या वारीला जायला पाहिजे, पांडुरंगाची भेट घेतली पाहिजे, दिंडीमध्ये चाललं पाहिजे, वारकऱ्यांचं दर्शन घेतलं पाहिजे, अशी ओढ मनामध्ये निर्माण होते. आणि जणू काही माझ्या शरीराला हे जे लौकिक आहे हे सगळं लौकिक कशा प्रकारे त्रास देत आहे. लागे मज ज्वाळा अग्नीची या, जशा काय अग्नीच्या ज्वाळा येऊन मला लागाव्या आणि मला त्रास द्यावा, अशी ही जी लौकिकता आहे ही लौकिकता त्रास देते. कारण का सगळे वारकरी पंढरीनाथाला चाललेले आहेत, वारीला चाललेले आहेत, आणि माझं असं काय भाग्य की माझी इच्छा असून सुद्धा मला वारीला जाता येत नाही. असा ज्याचा भाव आहे, असा ज्याचा अर्थभाव आहे, असा अर्थभाव संत तुकाराम महाराज सांगतात. आणि संत माऊली आपल्या विरणीमध्ये सांगतात, चंदनाची चोळी माझे सर्व अंग फोडी, कानो वन माळी वेगी भेटावा गा. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बाबा माझ्या जीवनामध्ये किती जरी अनुकूलता असेल आणि जर पंढरीनाथाची भेट नसेल तर ती अनुकूलता काय आहे. चंदनाची चोळी, चंदनामध्ये दोन विशेष गुण आहेत. एक म्हणजे चंदन हे शीतलता देतं आणि दुसरं म्हणजे चंदन हे सुगंध देतं. जीवनातला ताप नष्ट करण्यासाठी आपल्याला माऊलींनी उदाहरण दिले. चंदनाची चोळीमध्ये चंदनाचे वस्त्र मी लिहिलेले आहेत, पण चंदनाचे वस्त्र लिहिल्यानंतर सुद्धा ते कसे त्रास देत आहेत. जसं काय चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोढी, ते सगळ्या अंगाला जशा काय अंगारे माझ्या अंगावरती ठेवलेले आहेत. का कानो वनमाळी वेगी भेटावा गा. जर वनमाळी मला भेटत नसेल तर ही जी अनुकूलता आहे ही अनुकूलता सुद्धा माझ्या जीवनामध्ये काही उपयोगाची नाही. आणि म्हणून अशी भाव ज्याच्या मनामध्ये येतो त्या अर्थाने असा अर्थभाव ज्याच्या मनामध्ये आहे त्याला पांडुरंगाचं दर्शन होतं. 2 मिनिटं अतिशय श्रद्धेने भगवंताचं भजन करा. विठोबा कुमार
नंदकुमार महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ओम नमः पार्वती हर 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 महादेव विठोबार कुमार गोपाल कुमार विठोबार कुमार न लगे त्याविना सुखाचा सोहळा लागे मज ज्वाळा अग्नीची या अशी ज्यावेळेला अर्थभाव मनामध्ये धारण होतो आणि असा अर्थभाव धारण करून जो अतिशय शुद्ध वारकरी तो कसाही असो ज्यावेळेला बघा भगवंताची उपासना करायची असेल भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला आपलं उपास्य दैवत म्हणजे साध्य माहीत असणं आवश्यक आहे. जर साध्यच माहीत नाही तर आपण जाणार कुठे. जीवनामध्ये त्रिपुटी खूप आवश्यक आहे. साध्य साधना आणि साधक हे तिघजण असणं किंवा उपास्य उपासना आणि उपासक हे तिघजण असणं खूप आवश्यक आहे. एखादा साधक जर त्याला साध्यच माहीत नाही आपलं इष्टदैवत कोण आहे हेच माहीत नाही तर त्याला इष्टदेवाची कधी प्राप्ती होणार नाही. जसा एखादा व्यक्तीला असं वाटलं की आपण चला फिरायला कुठंतरी जावं आणि म्हणून तो एका रेल्वे स्टेशनवरती गेला आणि तिकीट घराकडे जाऊन म्हणाला की मला तिकीट द्या. तो म्हणाला काय ते म्हणाला मला तिकीट द्या. म्हणे कुठलं द्यायचं. म्हणलं ना मला तिकीट द्या. अहो सांगा कुठलं द्यायचं. म्हणे तुला तिकीट कार बनवलेच कोणी तुला माहीतच नाही तिकीट कुठलं द्यायचं. तर ते म्हणाले अहो महाराज ज्याशिवाय तुम्ही सांगणार नाही त्याशिवाय मी तिकीट देणार कसं. म्हणे तुला बनवलंच कोणी मला सांग. असं असल्यावरती प्राप्ती होईल का नाही. ज्याशिवाय साध्य आपलं किंवा लक्ष आपलं आपण केंद्रित करत नाही किंवा साध्य आपल्याला माहीत नाही त्याशिवाय मात्र मग काय होत नाही आपली साधना पुढे जाऊ शकत नाही. कितीही अट्टहास केला आणि साध्यच माहीत नाही कोणचं इष्टदैवत आहे हेच माहीत नाही तर आपली साधना पुढे जाईल का नाही. साध्य माहीत असणं आवश्यक आहे. केवळ माहीत असणं चालत नाही की बाबा ठीक आहे मला परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायचं आहे. परमेश्वर हे साध्य आहे माहीत असून चालत नाही. त्याला प्राप्त करून घेण्यासाठी साधन पण केलं पाहिजे आणि ते साध्य प्राप्त करून घेण्यासाठी केवळ विठ्ठल परमात्मा आमचं साध्य आहे किंवा श्री गुरु दत्तात्रय आमचं साध्य आहे असं एवढं चालत नाही. त्याच्यासाठी परमेश्वराविषयी गोडी पण असणं आवश्यक आहे. त्याच्याविषयी प्रेम असणं पण आवश्यक आहे. त्याच्याविषयी जिव्हाळा असणं पण आवश्यक आहे. त्यांच्याविषयी ज्ञान असणं पण आवश्यक आहे. जर जिव्हाळा नसेल गोडी नसेल ज्ञान नसेल तर ते साध्यसुद्धा माहीत असून सुद्धा काही होत नाही प्राप्त होत नाही. बघा पतंजली योग सूत्रामध्ये महर्षी पतंजली म्हणतात सतु दीर्घकाल नैर्यंतर्य सत्कारा भावा सेवितो दृढभूमी. महाराज सांगताना असं म्हणतात की बाबा परमेश्वराची किंवा साध्याची प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या साध्यासाठी अतिशय योग्य आणि उपयुक्त असणारं साधन आपण निवडलं पाहिजे. सगुण परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल तर कलो केवल तू कीर्तनम किंवा कलियुगामध्ये आपण परमेश्वराची भक्ती केली पाहिजे सगुण परमेश्वराची प्राप्त करून घेण्यासाठी. ज्याला योगाचा अभ्यास करायचा आहे त्याला साध्य करायचं असेल तर अष्टांग योगाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ज्याला ज्ञान मार्गाने जायचं आहे द्वैताची प्राप्ती करून घ्यायचं त्याला ज्ञान वैराग्य आणि उपनिषदांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि जर आपलं साध्य आणि त्या साध्याला अनुकूल आणि उपयोगी असणारं साधन हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. जर आपण सगुणाची उपासना करत आहोत आणि निर्गुणाची जर साधन करत असेल तर साध्याचीही प्राप्ती होत नाही. आपण जर सगुणाची विठ्ठल परमात्मा प्राप्त व्हावा असं वाटत असेल आणि अष्टांग योगाचं जर आपण करत असेल योगाच्या वाटा निघाला का सुभटा दुःखाचीचा वाटा तयाशी आला. माऊली सांगतात प्राप्त करायचा श्री विठ्ठल आणि योग करत बसले. योग म्हणजे शरीरासाठी नाही बरं. हां योग म्हणजे अष्टांग योग आदीचं पालन केलं कारण त्याच्यामध्ये जर भाव नसेल तर जे साध्य आहे त्या साधनाला आवश्यक असणाऱ्या साध्याला आवश्यक असणारं आणि अतिशय उपयुक्त असणाऱ्या साधनाचा अवलंबन आपण केला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. आणि जर कलियुगामध्ये किंवा सगुण उपासनामध्ये भक्तीमध्ये परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी भक्ती मार्गामध्ये सगळ्यात सोपं साधन म्हणजे काय आहे भक्ती आहे. आणि म्हणून भक्ती करत असताना भक्ती भजनात भक्ती परमेश्वराचं भजन म्हणजेच भक्ती देवाचं नामस्मरण म्हणजेच भक्ती. ह्या भक्तीचा आधार धारण करून अतिशय उपयुक्त सुलभ आणि सोपं साधन आपण धारण करून परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे. आणि ज्या वेळेला अशा साधनांचा आपण काय करतो आपल्या जीवनामध्ये अवलंबन करतो त्यावेळेला मनामधला भाव दृढ होतो आणि दृढ भाव झाला की परमेश्वराची प्राप्ती होत असते. म्हणून साध्य माहीत असणं गरजेचं आहे. साध्याला उपयोगी असणारं साधन असणं माहीत आवश्यक आहे. आणि साधकांनी आपली दिनचर्या व्यवस्थित ठेवून साध्याची प्राप्ती करून घेण्यासाठी आतोनात प्रयत्न केले पाहिजे. त्यावेळेला आपल्याला योग्य साध्याची प्राप्ती होत असते. विठ्ठल 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 अशा परमेश्वराचं दर्शन झाल्यानंतर
किंवा पांडुरंगाच्या वारीला गेल्यानंतर परमेश्वराचं दर्शन झाल्यानंतर जे आपलं सगळं दुःख आहे ते सगळं दुःख दूर होतं, असं अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज आपल्याला सांगतात. तुका म्हणे ताते पाहिली पाय, तुका म्हणे ताते पाहिली पाय, तुका म्हणे ताते पायलिया माय, तुका म्हणे ताते पायलिया माय, तुका म्हणे ताते पाहिली पाय, तुका म्हणे ताते पाहिली पाय, तुका म्हणे ताते पायलिया पाय, तुका म्हणे ताते पायलिया पाय. दुःखदाय सर्व त्याचे मग दुःखदाय, सर्व त्याचे नरके जावीन दुःखाचा तोळा, नरके जावीन दुःखाचा तोळा, मग दुःख जाय सर्व त्याचे, मग दुःख जाय सर्व त्याचे, न लगे त्या विना दुःखाचा ज्वाळा, न लगे त्या विना दुःखाचा ज्वाळा. लागे मन ज्वाळा लागे मन ज्वाळा लागे मद ज्वाळा अग्नीची, लागे मद ज्वाळा. लागे मद ज्वाळा, लागे मन ज्वाळा अग्नीचे लागे मन ज्वाळा अग्नीचे न लगे त्या विना तुका म्हणे त्यांचे देखील पाय, मग दुःख जाय सर्व माझे. संत तुकाराम महाराज म्हणतात, असा ज्याचा अर्थभाव आहे असा वारकरी प्रतिकूल अनुकूलतेचा कोणताही विचार न करता पंढरीची वारी अतिशय निष्ठेने करतो. त्यांनी जर एकदा का परमेश्वराचं दर्शन घेतलं तर त्याच्या जीवनातलं सगळं काय होतं, दुःख निघून जातं. आता कोटे धावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला
अवघा झाला आनंद. ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये सगळं दुःख जावं आणि सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर सुखालागी करेसी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. जीवनातलं दुःख घालायचं असेल, सुख प्राप्त करून घ्यायचं असेल आणि अखंडत परमेश्वराची जर प्राप्ती करून घ्यायची असेल, त्याचं दर्शन करायचं असेल तर अतिशय मनामध्ये शुद्ध भाव धारण करून, परमेश्वराविषयी भोळी भक्ती धारण करून अतिशय श्रद्धेने वारीची वाट चाला आणि परमेश्वराची वारी पूर्ण करा. जीवनातलं सगळं दुःख दूर झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. पंढरीसी जावे ऐसे माझ्या मनी, विठाई जननी भेटे केव्हा. न लगे त्याविन सुखाचा सोहळा, लागे मज ज्वाळा अग्नीचिया. तुका मने त्यांचे देखिलिया पाय, मग दुःख जाय सर्व माझे. न लगे त्याविन सुखाचा सोहळा, लागे मज ज्वाळा अग्नीचिया. जीवनामध्ये परमेश्वराची अशी आर्त भाव प्राप्त करून, परमेश्वराची प्राप्ती करून आपल्या जीवनामध्ये घेतली पाहिजे. म्हणून सगळ्यात सोपं साधन आहे ते म्हणजे भक्ती. भावीविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळीविन शक्ती बोलू नये. कैसेने दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिनसी वाया. माऊली म्हणतात उगार आहे शिनसी वाया, म्हणजे इच्छा तर असते पांडुरंगाचं दर्शन व्हावं पण काहीच करत नाही. मग कैसेने दैवत प्रसन्न त्वरित, माऊली म्हणतात मग तो परमेश्वर कसा दर्शन देईल. त्याच्यासाठी परमेश्वराचं आपल्याला भजन केलं पाहिजे. शुद्ध भावाने परमेश्वराचं नामस्मरण केलं तर जो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानू बिंबहीने दिसे. वरी योग्याची मानसे उमरोडून जाय, परी तयापासी पांडवा, मी हरपला गिवसावा. जेत नाम घोष भरवा, करीती माझे. जिथे आनंदाने परमेश्वराचं भजन करतात, कीर्तन करतात, श्रवण करतात, तिथं साक्षात श्री विठ्ठल परमात्मा येतात. एवढा महिमा पांडुरंगाच्या नामाचा आहे, कीर्तनाचा आहे. आणि म्हणून अतिशय श्रद्धेने आपण पंढरीचा महिमा, पांडुरंगाचा महिमा, संतांचा महिमा अवघ्या काही म्हणजे एखाद्या तासामध्ये आपण काय केलेलं आहे, श्रवण केलेलं आहे. 12 वर्ष तपाने अनुष्ठित झालेली ही अतिशय पवित्र पावनभूमी, सद्गुरू परमपूज्य अवधूत बालयोगी नंदकुमार महाराजांच्या ह्या पावनभूमीमध्ये आपण साक्षात पंढरीच्या वारीला जात असताना इथं महाराजांचा आश्रय घेतला. आणि त्यानिमित्ताने साक्षात भगवान श्री गुरु दत्तात्रय, भगवती आईसाहेब आणि अनेक संतांच्या सानिध्यामध्ये आपण ही जी कीर्तनाची सेवा आहे ती सेवा आपण श्रवण केलेली आहे. आदरणीय ज्या दूरदर्शनच्या दिग्दर्शिका आहेत अशा असणाऱ्या श्रीकलाताई यांच्या निमित्ताने आजचा अन्नदान आणि ही जी कीर्तन सेवा आणि हरिपाठेची सेवा आहे ही सेवा आयोजित करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा म्हणजे आपल्या सगळ्यांचाच आहे. आपण इथं उपस्थित झालात त्यामुळे ही कीर्तन सेवा अजून चांगल्या प्रकारची झाली. भाऊनी मला ह्या कीर्तन सेवेची संधी दिल्याबद्दल आश्रमाचेही खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद. काही तुम्हाला सूचना द्यायची? महाप्रसादाची व्यवस्था आपल्याकडे आहे त्यामुळे काही काळजी करू नका. कोणीही प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्ती नाही सिद्ध नेले, येथे माझे जीव उरले पायिकपण. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल, हरे विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. आ गोडे पुरे वेडे वा कोडे उतरे, नाही विचारला अधिकार में आपला, करा क्षमा अपराध महाराज. तुका मने ज्ञानेश्वरा
वेगा चरदेवाहे भीमावतारी जगा जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभाराईच्या वल्लभावे जबलगा जय देव तुळशी माळा गळा करदेवनी काठी कासे पीतांबर कस्तुरी लाटे देव सुरवारा निते भेटी करुण हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभाराईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्तनयती हो चंद्रभागे माझे स्नान जय करते दर्शन वेळा मात्र तया होया मुक्ती केशवासी नामदेव भावे वाळती जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभाराईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती शब्द नयनुमाना सुरवर मुनी चल योगी समाधिने ध्याना जय देव जय श्री गुरुदत्ता व स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरणे भव चिंता जय देव सभाय अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासे कैसे न कळे मात परामुने परतला कैसा हा हेत मरणाचा जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरणे भव चिंता जय देव दत्त एवोनिया उभा ठाकला सर्वांगे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिला जन्मा मरणाचा फेरा चुकविला जय देव जय श्री गुरुदत्ता व स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरणे भव चिंता जय देव दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले वनमन नितोपनाची झाली बुळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरणे भव चिंता जय देव आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवती साधु संत मनोवेदा माझा आरती ज्ञान राजा दाननाथ कोणे अवतार पांडुरंग नाव ठेवले नाने आरती ज्ञान राजा प्रगट बोले विश्व ब्रह्मांड केले राम जनार्दने पायी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा मा कैवल्य तेजा जोगी साधु संत मनोवेदा माझा आरती ज्ञान राजा हे आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघव्या आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले जैसे तुकोबाचे रचले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघव्या आरती तुकारामा तुकिता दुलने से ब्रह्म दुका ज्यादे मन राम जोरी चरणे मस्तकड़े मिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ति पाय राघव्या आरती तुकारामा खालील लोटांगण विठ्ठल रखुमाई ठोबा रखुमा भावे माझ्यास जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकून संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा कल्पनेची बाधा नव कोणी काळी संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागू माझी अविश्वासा भाविका नामा म्हणे तया असावे ज्या मुखी निदान पांडुरंग मागण ते तुझ प्रती आहे हे शिवधरी बाय पांडुरंगा या संतासी निर्वेच मज दे आणि
तुझिकाय नमागो देवा तुका म्हणे आता उदार तोही भजते पायी संतांच्या संतांसी निर्वेच मदे आणि तुझे काही नमागो ज्ञानदेव देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम